भाषा राजकारणाची भाषा नाही, ही गुंडगिरीची भाषा आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यात शुक्रवारी दिनांक 22 मे 2026 रोजी सायंकाळी 4च्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून सोसाव्या लागणाऱ्या प्रचंड उकाड्यानंतर या पावसाने वातावरणात गारवा आणला असला तरी वादळी वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसानं राजगुरुनगर, आळंदी व चाकण आणि औद्योगिक भागात महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. खेड तालुक्यात सकाळपासूनच परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी 2 नंतर आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 4 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. टोमॅटो, भेंडी, वांगी, मिरची तसेच पालेभाज्यांना फटका बसला असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी झाली. दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील अनेक भागात काही काळ वीज पुरवठाही विस्कळीत झाला होता. वातावरणातील उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये नुकसानाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. राजगुरुनगर शहर व परिसरात मान्सूनपूर्व पावसाने विजांच्या गडगडाटासह तब्बल तासभर अनपेक्षित हजेरी लावल्यानं उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. राजगुरुनगर परिसरात दुपारी 3:15 वाजता पावसाने धुमधडाक्यात आगमन करत तासभर धुमाकूळ घातला. राजगुरुनगर शहरात पहिल्याच पावसात जागोजागी पाणी साठले तर गडई मैदान परिसरातील सांडपाण्याची गटारे तुंबल्यानं काही घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. खेड तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातील जुन्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रिकाम्या इमारतीमध्ये महसूल विभागाच्या वतीने जनगणनेची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर आवारात पाणी साठल्यामुळे कसरत करावी लागली. चाकण, पंचक्रोशी व औद्योगिक भागात अचानक आलेल्या वादळी पावसाने हवामानात मोठा बदल झाला. मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. चाकण MIDC भागात या पावसाने नागरिक आणि कामगारांची चांगलीच धांदल उडाली. चाकणमध्ये पुणे-नाशिक महामार्ग व तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्यावर सेवा रस्ते व काही ठिकाणी महामार्ग पाण्याखाली गेले होते. चाकण औद्योगिक परिसरातील महाळुंगे, निघोचे व लगतच्या सर्व गावांमध्ये मुख्य रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांच्या समोरील भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. संपूर्ण परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की महाळुंगे गावातील अंतर्गत रस्ते आणि चाकण महाळुंगे जोडणाऱ्या मार्गावर पाण्याचे मोठे लोंढे पाहू लागले. यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण झाले होते. परिणामी संभाव्य धोका टाळण्यासाठी अनेक वाहन चालकांनी आणि चाकरमान्यांनी आपली वाहने महाळुंगे परिसरातील रस्त्यांच्या कडेलाच थांबवून ठेवणे पसंत केले, ज्यामुळे गावच्या मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. या अचानक आलेल्या पावसात महाळुंगे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कामावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रचंड हाल झाले. संपूर्ण चाकण परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरा विविध भागात टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा पूर्ववत झाला. चोरोली व आळंदी परिसराला या मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. आळंदीत पद्मावती रस्त्यावरील जगन्नाथ पार्क परिसराला मोठा फटका बसला. पावसासोबत वाहणाऱ्या सुसाट आणि वेगवान वाऱ्यामुळे जगन्नाथ पार्क समोरील रस्त्यावर अनेक जुनी आणि मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली. झाडे थेट रस्त्याच्या मधोमध पडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने झाडे कोसळली त्यावेळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्यानं मोठी जीवितहानी टळली, परंतु काही वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, नगर परिषद कर्मचारी आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेली झाडे आणि त्यांच्या फांद्या हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. विद्युत वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा तत्काळ खंडित करण्यात आला होता. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे आळंदीतील सखल भागांमध्ये पाण्याचे तळे साचले होते. तसेच वादळामुळे काही घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. हवामान खात्याने पुढील काही तास परिसरात अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आणि भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. गाडीतून पाणी देणं
खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या बंधूंचे निधन झाल्यानं माजी मंत्री व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी खेड तालुक्यात येऊन काळे परिवाराची भेट घेतली। यावेळी उपस्थित पत्रकारांनी वळसे पाटील यांना खेडमध्ये भीमाशंकर विकास आराखड्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न विचारले। त्यावर वळसे पाटील यांनी निरर्थक वाद निर्माण केला जात असल्याचे स्पष्ट केले। खेड आंबेगाव तालुक्यामध्ये कुठलाही वाद नाही। आता प्रश्न कशातून उद्भवला तर परवा माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं भीमाशंकर विकास आराखड्याची मीटिंग होती। त्यावेळेला त्या विकास आराखड्याच्या कामाला सर्व ठिकाणी आंबेगावचंच नाव लिहिलं जातं असा आक्षेप आपले स्थानिक आमदार माननीय बाबाजी काळे यांनी घेतला। आता इथं नावाचा प्रश्नच नाही। एक गोष्ट वस्तुस्थिती सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे। मंदिर हे खेड तालुक्यात आहे, त्याच्याबद्दल कुठलाही दुसरा काही विचार असायचं शक्यता नाही। पण निम्म्या पायऱ्यांपर्यंत मंदिर खेड तालुक्यात आहे आणि वरच्या ज्या निम्म्या पायऱ्या आहेत त्याच्यापासून पुढे सगळा जो भाग आहे तो सगळा आंबेगाव तालुक्यात। आता हा काही दोन तालुक्याचं भांडण याच्यात काहीच नाही। सगळ्या सुविधा जर आंबेगावमधून मिळतात तर साहजिक आंबेगावचं नाव येणं अभिप्रेत आहे। बाबाजी काळे साहेबांनी ज्या वेळेला हा विषय मांडला मुख्यमंत्र्यांच्या समोर, त्यावेळेला मी फक्त एवढंच सांगितलं की आपल्याला दोन्ही तालुक्याचं मंदिर आहे, आजपर्यंत आपण तसंच काम करत आलेलं आहे। त्यामुळं फार फार तर तुम्ही खेड आंबेगाव असं म्हणा, आणि ते कशाला आराखड्यापुरतं। हे काही तालुक्याचा वाद नाही, तालुके वाटून घेतलेले नाही, आराखड्यापुरताच हा विषय आहे। पण आता काही लोकांना सवय लागलेली असते स्वतः काही करायचं नाही तिथं विरोध करत राहायचा, काहीतरी खोटं नाटं बोलत राहायचं। आता असल्या प्रवृत्तींना मी काही फार काही त्याच्यामध्ये महत्त्व देत नाही। मी माझं काम करत राहतो। बाबाजी शेख सुद्धा हे त्यांच्या पद्धतीने काम करतायत, आग्रह धरतायत। आता त्यांनी एक रस्ता आता नवीन मंजूर करून घेतला, ते त्यांचं क्रेडिट आहे। आणि असं नाही की मी आता तसं पाहिलं तर माझा जन्मच खेड तालुक्यामधल्या सायगाव मोकलचा आहे। हे मामाचं गाव आहे, आजोळ माझं आहे, माझा जन्म इथला आहे। या पूर्व काळामध्ये सुद्धा या तालुक्यातल्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या राजकीय नेत्यांचे आमचे संबंध चांगले राहिलेले, विकासाचीच कामं आम्ही करत गेलो। त्यामुळं आंबेगावचा विकास करायचा म्हणून खेडवर अन्याय करायचा, हे जे सतत जनतेच्या समोर मांडलं जाते ती वस्तुस्थिती नाही। जे प्रश्न माझ्या समोर आणले, कारण शेवटी आम्ही आमदार असतो, मंत्री असतो। आमदार एका तालुक्याचा नसतो, तो महाराष्ट्राचा असतो। मंत्री एका जिल्ह्याचा असतो असं नाही, तो अख्ख्या महाराष्ट्राचा असतो। त्यामुळे कोणी आलं तर त्याला मदत करायची भूमिका घ्यायला पाहिजे, ते आम्ही घेत आलेलो आहोत। लोकांचा पाठिंबा मिळाला म्हणून मी 8 वेळा निवडून गेलो। आता काही लोकांना नाही मिळाला, त्यामुळे त्यांना ब्रेक बसले काही ठिकाणी। आणि मला आता जी काही मंत्रिपद मिळालं, ज्याचं दुःख आहे की तुम्हाला मिळालं आम्हाला नाही मिळालं, तर तो वरिष्ठांचा निर्णय असतो, तो काही आपला निर्णय नसतो। प्रत्येकाची क्षमता पाहून त्या ठिकाणी काम वाटून दिलं जातं। तर या अशा गोष्टी आहे। विनाकारण रस्त्यावर उतरू, आम्ही काय मेलेलं आईचं दूध पिलेलं नाही, हा प्रश्न कुठे येतो? इथं काम करायचं आहे। तुम्ही म्हणणार ना सरकार दरबारी काम, तुम्ही घ्या मंजूर करू, आमचा कुठं विरोध आहे। कलमोडीचा प्रकल्प झाला तर खेड तालुक्यातल्या गावांना पाणी मिळणार आहे, सातगाव पठारला पण मिळणार आहे, वरोडे वाबगाव बुडाणीला पण मिळणार आहे। पण त्याला तुमचा विरोध, विमानतळाला तुमचा विरोध, सगळ्या गोष्टीला तुमचा विरोध। कसं काय तो विकास होणार, कसं काय पुढे जाणार, याचा विचार केला पाहिजे। वारंवार जनता आपल्याला का नाकारते, त्याच्यासाठी प्रत्येकाने आपापल्या वागण्यात स्वभावात बदल केले पाहिजे।
पक्षाची एकजूट केली पाहिजे, सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, गटबाजी करता कामा नये. हे आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष होतो, आता राष्ट्रीय कार्यकारिणीचा मी सदस्य आहे. आता हे काय मागून मिळालेली पदं नाहीत, ही वरिष्ठांनी पक्ष नेतृत्वाने दिलेली पदं आहेत. त्यामुळे असली भांडणं करण्यात काय मजा त्याच्यामध्ये आहे. हा, आता ठीक आहे, बाबाजी काळे साहेब चांगलं काम करतात, प्रश्न मांडतात, त्यांच्या पद्धतीने सोडवतात. मी त्याला हे सांगेन, मी तर काय आज मंत्री नाही, मी साधा आमदारच आहे. पण तरी सुद्धा अनेक गोष्टीतून मार्ग काढून मी पुढे जायचा प्रयत्न करत असतो. त्यांनीही तो करावा. माझी मदत लागली तर मलाच सांगावे. ते म्हणतील आम्हाला काय तुमच्या मदतीची गरज नाही तर तुम्ही समर्थ आहात तर तुम्ही करून घ्या, आमचं काही म्हणणं नाही. एवढंच. आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा फॉरेस्ट ऍक्ट लागू आहे. तिथं सुद्धा शेकरूचं अभयारण्य आहे. तिथं सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोनचा विषय आहे. आणि ह्या सगळ्या याच्यातून मार्ग काढून कामं कशी करायची असतात. वेळ प्रसंगी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहे. वेळ प्रसंगी आम्ही अन्य ठिकाणी पण यंत्रणांचा पाठपुरावा रात्रंदिवस करत असतो. कामं मार्गी लागतात. आता इकडचे कामं होतात, इकडच्या समजा आमदारांनी सोडवावी, जुने असतील नवे असतील. कुठं माझ्यासारख्याची मदत तुम्हाला लागणार असेल मला सांगा. तुम्ही समर्थ असाल तर मला सांगायची गरज नाही. त्यामुळं कायद्याच्या तरतुदीमध्ये अडकलेला विकास हा बाहेर कसा काढायचा तेच खरंच स्किल आहे. आणि ते स्किल प्रत्येकात असलं पाहिजे. नाही, निधी किंवा कामं प्रस्तावित होतात मात्र आमच्या खेड तालुक्यामध्ये होत नाहीत असं टीकाकारांचं बोलणं आहे. हा प्रश्न त्यांनी संबंधित मंत्र्यांना विचारला पाहिजे, संबंधित अर्थमंत्र्यांना विचारला पाहिजे. मला विचारून का फगाण्याचा दोष मला देऊन काय होतंय. त्यांच्या विरोधातले जे काही आमदार निवडून आले किंवा ते आमदार असताना सुद्धा तुमचं त्यांना सहकार्य मिळालं नाही किंवा तुम्ही विरोधात खेडमध्ये राजकारण केलं, विरोधकांना बळ दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही सगळे पत्रकार आणि सगळी जनता या तालुक्याची मला ओळखणार. एखादा तरी माणूस तुम्ही असा दाखवा मला खेड तालुक्यात की इथं मी येऊन पक्षाच्या विरोधी काम केलंय, आणखीन कोणी व्यक्तीच्या विरोधात काम केलंय. ते माझ्या स्वभावात नाही आणि हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे. आम्ही पक्षाशी निष्ठावान आहोत. पवार साहेबांनी मला खूप संधी दिली, अजितदादांनी खूप संधी दिली आणि मी सुद्धा ते काम करून दाखव. तुमच्या विरोधात टीका होतीये, मग तुमच्या पक्षाचे माजी आमदार आहेत, तुम्ही काही कारवाईची मागणी करणार? कशाला मी मागणी करू. असल्या किरकोळ गोष्टींना मी महत्व देत नाही. कोण बोलतोय याला पण महत्व आहे. शेवटी असं कोणीतरी ऐरा गैरा बोलेल तर त्याला काही महत्व द्यायची गरज. कळमुडीच्या विषयात असं आहे की कळमुडी धरण खेड तालुक्यात आहे. त्याच्या मागची जी गावं आहेत पाणलोट क्षेत्रातून तिथं बऱ्याचदा पाण्याचा दुर्भिक्षा असतो आणि पाणी टंचाई असते. तर त्यामुळे त्याचं म्हणणं आहे की आमच्या तालुक्यात धरण आहे तर पाणी मात्र आंबेगावला असं आहे. सनातन प्रश्न आहे. मुळात कलमोडीचं जे प्रोजेक्ट आहे याचीच कल्पना बऱ्याच लोकांना नाही. मी ज्यावेळेला 90ला आमदार झालो त्यावेळेला पवारसाहेब राजेश मुख्यमंत्री. त्याच्यानंतर या आमच्या सदगाव पట్టणला शेतीला पाणी मिळावं म्हणून साहेबांच्याकडे मोठी मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पाणी उपलब्ध नाही, सगळ्या पाण्याचं वाटप झालेलं आहे. त्यामुळे आता हा नवीन प्रोजेक्ट काय तिथं म्हणून शक्य नाही. नंतर मग आम्ही विरोधी पक्षात गेलो 95. त्या काळामध्ये तत्कालीन सरकार शिवसेनेचं होतं, बीजेपीचं होतं. माझे सगळ्यांशी चांगले संबंध होते, अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते. म्हणून ते कलमोडीचं धरण म्हणजे काय, चास कमानमध्ये जर पाणी उपलब्ध नाही तर चास कमानच्या आतमध्ये एक नवीन धरण बांधायचं 1 ते 1.5 TMCचं. ते पाणी इथं आणायचं नवीन, इथून लिफ्ट करायची, सातगाव पठारला ते पाणी टाकायचं आणि नदीवर बंधारे बांधून ते पाणी तिथं द्यायचं. ही कल्पना होती. कलमोडीचं धरण बांधून झालं. लिफ्टचं टेंडर निघालं होतं, किर्लोस्करला टेंडर मिळालेलं होतं.
आणि या राजकीय वादात ते अडकून राहिलं, आजपर्यंत अडकून राहिलं. आता पुन्हा बाबाशेठ आम्ही सगळ्यांनी प्रयत्न सुरू केले. आता पुन्हा राज्य सरकारने त्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये खेड तालुक्यातल्या आदिवासी भागातल्या गावांचा पण समावेश केलेला आहे. सातगाव पठारचा पण समावेश आहे आणि बुळाणी, वापगाव आणि ही जी गावं आहेत वरुडे, या सगळ्या गावांचा त्याच्यात समावेश आहे. सगळ्यांना पाणी मिळावं ही त्याच्या पाठीमागची भूमिका. आता आपण पाणी आपल्या धरण आपल्या तालुक्यात आहे म्हणजे आपल्या कुटुंबाच्या मालकीचं आहे का? मी आता 10 वर्ष नगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. कुकडीचे धरणं इकडे आहेत, पाची, जुन्नर, आंबेगावमध्ये. पाणी नगर जिल्ह्याला देतच होतो आम्ही. मी तिकडं पालकमंत्री म्हणून त्यांची सोय करायची, तिकडं पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची सोय करायची. मग पुढं ते करमाळ्यापर्यंत गेलं, नगर जिल्हा, करमाळा जिल्हा, बाकीचे जिल्हे चाललं नाही तिकडं. विषय समजून घेतला पाहिजे. त्यामुळं पाण्यावर हक्क हा देशाचा आहे, हा व्यक्तीचा नाही, पक्षाचा नाही, मंत्र्याचा नाही. पाण्यावरचा हक्क हा देशाचा आहे आणि सरकार जे धोरण ठरवेल त्याप्रमाणे सगळ्यांना त्याचं वाटप होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता तुम्हाला पाहिजे काय हे सांगा. आता तुम्हाला मंत्रिपद पाहिजे असेल तर ते माझ्या हातात नाही, वरिष्ठांना जाऊन विनंती करा, करतील ते तुम्हाला. तर आता फेरबदलात काय आपलं मंत्रिमंडळाचं होतं ते मी कुठल्याही पदासाठी इच्छुक नाही. महामंडळाचं काय? मी पक्षाचं काम करतोय. मित्र नावाची एक संस्था आहे की ज्या संस्थेच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक 2047चं विजन डोळ्याच्या समोर ठेवून जे डॉक्युमेंट तयार केलं जातं, पॉलिसी ठरवली जाते, त्या मित्राचा मी उपाध्यक्ष आहे राज्याचा. तिथं आम्ही धोरण ठरवू. तिथून वित्तमंत्री आणि अर्थमंत्री म्हणजे नियोजन मंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना आम्ही ते सादर करतो. त्याच्यानंतर मंत्रिमंडळात चर्चा होत असेल, कोर कमिटीत चर्चा होत असेल, मी राज्यासाठी काम करतोच आहे. त्यामुळे लगेच मला कुठलं पद पाहिजे, कोणी दिलं पाहिजे ही माझी अपेक्षा नाही. मला भरपूर दिलं, समाजाने भरपूर दिलं, मतदारसंघातल्या लोकांनी भरपूर दिलं, पक्षाने भरपूर दिलं, नेत्यांनी भरपूर दिलं आणि त्याचा वापर मी विधायक कामासाठीच केला. उगाच असं चटाट्या मारण्यासाठी केलेलं. देशातून लोक येतात, तर अशा परिस्थितीमध्ये असले नाहक वाद करणं उचित नाही. परंतु काही लोकांना सवय लागलेली आहे स्वतःचा अपयश झाकण्यासाठी काहीतरी आरोप करत राहायचं आणि रस्त्यावर उतरून आईचं दूध पेलेलं नाही, आपलं नाही तर मेलेल्या आईचं दूध पिलं नाही असं ना. ठीक आहे, भाषा राजकारणाची भाषा नाही, ही गुंडगिरीची भाषा आहे. त्यामुळं तुम्ही या पद्धतीनं वागून समाजात मान्यता मिळणार नाही आणि भागाचा विकासही होणार नाही. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. आमच्या विरोधात तुम्ही काय भूमिका घेतलेली आहे? विधानसभेच्या 2014च्या निवडणुकीत मला पाडण्यात तुमचं किती योगदान होतं हे सर्वांना माहिती आहे. तसेच 2009मध्ये माझं तिकीट कापण्यात तुमची किती भूमिका होती हे देखील माहिती आहे. तुम्ही सातत्याने खेडला विरोध करता आणि स्वतःची पोळी भाजून घेता. आमच्या जीवावर तुम्ही मंत्री झालात आणि आज तुम्ही आम्हाला नामशेष करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुमच्या विरोधात आम्ही दंड थोपटले आहेत. जे होईल ते होईल, कोणतीही किंमत मोजायला लागली तरी चालेल, अशा शब्दात माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना खेडमधील एका कार्यक्रमात खुले आव्हान दिले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRD हद्दीतील उपनगरांमध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे निर्माण झालेली जीवघेणी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. धक्कादायक म्हणजे कोट्यावधी रुपयांच्या कामांमध्ये सर्वात मोठी वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकणचा समावेश करण्यात आलेला नाही. PMRDच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन अंतर्गत पहिल्या टप्प्यात अत्यंत वर्दळीच्या 17 प्रमुख चौकांची जंक्शन्स वैज्ञानिक पद्धतीने पुनर्रचना करण्यात येणार आहे.
या संपूर्ण जंक्शन इम्प्रूव्हमेंट प्रकल्पासाठी सुमारे 45 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून पुढील 2 वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात तळेगाव, चाकण, शिक्रापूर, लोणीकंद, पिरंगुट आणि सासवड या भागात निवासी आणि औद्योगिक वसाहतींचा अभूतपूर्व विस्तार झाला. यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या लाखांनी वाढली. मात्र चौकांची भौगोलिक रचना जुनीच असल्याने तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. हीच तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी PMRDने पावले टाकले आहेत. या 17 चौकांच्या सविस्तर भौगोलिक आणि वाहतूक रचनेचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार संस्था, कन्सल्टंट एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सध्या तांत्रिक सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे. सुरुवातीला काही चौकांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रायोगिक तत्वावर काम सुरू केले जाईल. त्यानंतर उर्वरित चौकांमध्ये हा बदल केला जाणार आहे. केवळ वरवरचे सौंदर्यीकरण न करता चौकांचे तांत्रिक आणि वैज्ञानिक पद्धतीने पुनर्गठन केले जाणार आहे. यात खालील गोष्टींचा समावेश असल्याचे अधिकारी सांगत आहेत. स्वतंत्र मार्गिका, चौकात वाहने अडकू नयेत म्हणून रस्त्यांचे रुंदीकरण करून डाव्या व उजव्या वळणासाठी स्वतंत्र मार्गिका केल्या जातील. वाहतुकीच्या घनतेनुसार ऑटोमॅटिक पद्धतीने चालणारे सिग्नल बसवले जातील. पादचाऱ्यांसाठी प्रशस्त फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंग आणि स्पष्ट रोड मार्किंग केले जाईल. PMRDच्या अधिकृत आराखड्यानुसार सुधारणा करण्यात येणाऱ्या चौकांची यादी खालीलप्रमाणे. जिल्ह्यातील 17 चौकांचे भाग्य बदलणार असून त्या चाकणचा कुठेही समावेश असल्याची स्थिती समोर येत आहे. कान्हेपाटा, पुणे मुंबई महामार्ग परिसर. 2 तळेगाव, SH 55 राज्य महामार्ग 55. 3 कोरेगाव भीमा पुणे अहमदनगर रस्ता. 4 डोणजे फाटा सिंहगड रस्ता परिसर. 5 गोलेवाडी चौक डोणजे. 6 पेरणे फाटा पुणे अहमदनगर रस्ता. 7 लोणीकंद फाटा पुणे नगर रस्ता परिसर. 8 केसनंद फाटा वाघोली केसनंद रस्ता. 9 शिक्रापूर चौक पुणे नगर रस्ता. 10 सिम्बायोसिस चौक लवळे. 11 नांदे चौक मुळशी बाणेर परिसर. 12 थेऊर फाटा पुणे सोलापूर महामार्ग जोडणारा रस्ता. 13 पिरंगुट चौक पुणे पौड रस्ता. 14 गोडांबेवाडी. 15 सासवड चौक हडपसर सासवड रस्ता. 16 केसनंद गाव चौक. 17 वढू बुद्रुक चौक शिरूर तालुका परिसर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच मंजूर झालेल्या PMRDच्या सुमारे 4,629 कोटी रुपयांच्या वार्षिक अर्थसंकल्पात सर्वाधिक 2,918 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चाकणचा या कामांमध्ये समावेश का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणे नाशिक महामार्गावरील चाकण चौक आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावरील कोंडीमुळे नुकताच उद्योजक व नागरिकांनी PMRDवर मोर्चा काढला होता. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितले की कामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या योजनेत चाकणचा समावेश करण्यात आलेला नाही. चाकणमधील कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन स्वतंत्रपणे काम करत आहे. तसेच चाकण परिसरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून 196 कोटी 50 लाखांच्या निधीला मंजुरी दिली असून एकूण 558 कोटींच्या रस्ते विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याशिवाय नाशिक फाटा ते खेड दरम्यान स्वतंत्र एलिव्हेटेड कॉरिडॉरचे कामही नियोजित आहे. मुळात चाकणमधील रस्त्यांची कामे एकीकडे घोषणांच्या पुढे जात नसल्याचे वास्तव सातत्याने समोर येत असताना PMRD मुद्दाम चाकण परिसरावर अन्याय करत असल्याची येथील जनतेची भावना आहे. भरधाव वेगातील एका ट्रकने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. घटना बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. उत्तम रणपिसे असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या प्रकरणात MIDC भोसरी पोलीस ठाण्यात टाटा कंपनीच्या ट्रक MH14 JL 5733 चालक किशोर हरिचंद्र जाधव वय 50 राहणार नाणेकरवाडी चाकण मूळ राहणार पुरंदर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाकणजवळील कडाचीवाडी बापदेव वस्ती येथील गटार बंद केल्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झाले. ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेण्यात येत नसल्याचे स्थानिकांनी कळवले. PMRD तहसीलदार, प्रांत अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आले असून आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना 2 दिवसात मिळणार आहे असा शासन निर्णय आज घेण्यात आला असून येत्या काही दिवसात राहिलेल्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार असल्याचं सांगण्यात आले. श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिंबडी फाटा तालुका खेड या संस्थेचा रौप्य महोत्सव वर्ष सांगता समारंभ मोशी येथील सीझन बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून PDCC बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माननीय अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनुराग जैन, सागर मुरे, कमलकड, गौरी मुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी ते महाळुंगे दरम्यान शुक्रवारी 22 मे रोजी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. खेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणारे पाणंद रस्ते व शिवरस्ते यांचे प्रस्ताव ग्रामसेवक, प्रशासक, सरपंच व सदस्य यांच्या माध्यमातून गट विकास अधिकारी, खेड पंचायत समिती खेड यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन आमदार बाबाजी काळे यांनी केले. आमदार काळे यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना समितीचे अध्यक्ष व आमदार म्हणून खेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन करतो की आपण प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा आपापल्या गणातील व गटातील ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्यास सांगावे. टप्प्याटप्प्याने रस्त्यांच्या वहिवाटीचे अतिक्रमणे हक्क तपासून कामे मंजुरीसाठी ठराव होणार आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी खेड तालुक्यातील शेतकरी आपल्या गुरांसाठी मुरघास आपल्या शेतातच बनवत आहेत. मुरघास जास्त दिवस टिकत असल्याने हिरवा चाऱ्याला पर्याय म्हणून मुरघासकडे पाहिले जाते. त्यामुळे मका, शाळू पिकांची कुट्टी करून मुरघास दुग्ध व्यावसायिक शेतकरी तयार करताना दिसत आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.